बघ लगेच चालू झालं. हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, आवाज येतोय सर्वांना? हाय एव्हरीवन. गुड आफ्टरनून मॅडम. आफ्टरनून गुड कुठे आहे आता? आफ्टरनून मॅडम. इव्हिनिंग आहे गुड आता. इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग मॅडम. गुड मला इव्हनिंग सांगा, मॅम. चॅट गुड बॉक्स मध्ये इव्हनिंग. सर्वांनी मला उत्तर द्या की तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसतंय का आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय का? सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या, येस ऑर नो. आवाज येतोय व्यवस्थित? येस, ओके, चला येतोय आवाज, सर्वांना येत आहे, स्क्रीन दिसतंय. आज आपण पाहणार आहोत नवोदय मधील गणित. नवोदय मधील गणितामधला दुसरा टॉपिक आहे. आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. आज आपण इयत्ता 3री 4थीच्या सुद्धा त्याच पाहिल्या. थोडासा वेगळा प्रकार आहे तुमच्याकडे, त्यांना थोड्याशा वेगळ्या आहेत. ओके. पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, त्याबरोबर आज आपण पाहणार आहोत कसोट्या, त्याबरोबर सरासरी यावरील काही उदाहरण. बर, या कसोट्या म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट असतात आणि पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, मूलभूत म्हणजे ज्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आपल्या सुद्धा मानवाच्या सुद्धा 3 मूलभूत गरजा आहेत, माहिती आहेत त्या कोणत्या आहेत तुम्हाला? तशा या गणिताच्या सुद्धा 4 मूलभूत गरजा आहेत. मानवाच्या कोणत्या आहेत बरं अशा 3 मूलभूत गरजा कोणत्या आहेत माहिती आहेत तुम्हाला? माईक ऑन आहे तुमचे? कोणत्या आहेत बरं माणसाच्या 3 अशा गरजा आहेत की त्या पूर्णच झाल्या पाहिजेत, त्याशिवाय तो राहू अन्न, वस्त्र आणि निवारा. अगदी अन्न, बरोबर. वस्त्र. अन्न, वस्त्र आणि निवारा. म्हणजे या अन्न, वस्त्र, एखादी गोष्ट त्याला दिली नाही तो जगू शकत निवारा. नाही, म्हणून त्याला म्हटलंय की या मूलभूत गरजा आहेत त्याच्या. मग तशा मूलभूत गरजा आहेत गणितामध्ये 4 आहेत. त्या कुठल्या आहेत? मग त्याला मूलभूत क्रियेने ओळखलं जातं. मूलभूत त्या क्रिया आहेत, कारण ते आपल्याला तयार करावे लागतात. इथे पहा, त्या सोडवाव्या लागतात. मूलभूत क्रिया असतात त्या असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हा गुणाकार आणि भागाकार या आहेत गणितामधील 4 मूलभूत क्रिया. गणित जर पूर्ण पाहिलं की नाही, अगदी 1ली 2री पासून, तर तुम्ही अगदी कुठल्याही इयत्तेचं, पुढच्या कुठल्याही इयत्तेचं पहा, या 4 पैकी कुठली ना कुठली तरी तुम्हाला क्रिया ही करावीच लागते. म्हणजे या 4 पैकी कोणत्या ना कोणत्या तरी क्रियेचा तिथे समावेश झालेलाच असतो. त्याला म्हणायचे इथे या गणितामधल्या 4 मूलभूत क्रिया आहेत. मग त्या स्कॉलरशिपच्या असतील, एटीएस असेल, बीडीएस असेल, नवोदय असेल, ऑलिम्पियाड असेल, कुठलाही घ्या, कुठलाही कॉम्पिटिटिव्ह असेल किंवा रेग्युलरच्या अभ्यासामध्ये असेल, या आहेत 4 मूलभूत क्रिया. या 4 मूलभूत क्रिया आपल्याला कराव्याच लागतात. आता इथे एक भागाकाराची क्रिया दाखवलेली आहे. मला सांगा, या 4ही क्रिया तुम्हाला सर्वांना जमतात? सर्वांना ऍडिशन येते का? हँड रेज करा पाहू. आता ऍडिशन येते का? या 4 क्रियांमधल्या किती किती क्रिया कोणाकोणाला येतात? पटकन हँड रेज करायचे, ज्यांना ज्यांना ऍडिशन येते त्यांना. ऍडिशन असं कोणीच नसेल आज जेवढे विद्यार्थी जॉईन आहेत
त्या जॉईन विद्यार्थ्यांपैकी मला तरी असं कोणीच वाटत नाही की तुम्हाला ऍडिशन येत नाही. चला, भरपूर जणांची सबट्रॅक्शन येतात, ऍडिशन येतात. बर, आता हँड रिमूव्ह करा आणि पुन्हा एकदा हँड रेज करायचा आहे, तो आहे मल्टिप्लिकेशन साठी. गुणाकार किती जणांना येतो? येतो गुणाकार सर्वांना? ओके, चला, आता भरपूर जणांचे हँड रेज झालेले आहेत, म्हणजे गुणाकारामध्ये सुद्धा तुम्ही मागे नाहीत. भागाकार येतो सर्वांना? डिव्हिजन येते? इथे एक डिव्हिजन तयार करून दाखवलेले पहा, आपल्याला सोडवून दाखवलेलं आहे. जसे की महत्वाचे मुद्दे आहेत ते आज डिव्हिजन वरचे, म्हणजे विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत, ज्यांना आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतो, या डिव्हिजिबिलिटी टेस्ट या डिव्हिजन वरती अवलंबून असतात. डिव्हिजन वरतीच का बरं? तर अशी कुठलीही संख्या आपल्या समोर देत असतात, मग या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा आपल्याला गणितामध्ये तर उपयोग होणारच आहे, त्याबरोबर बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा उपयोग होणार आहे. कसा? तर पाहता, अशी एखादी संख्या दिली जाते, 42698565. आता या संख्येला आपण रीड करूयात. आता सुरुवातीला रीड तर करताना मी तुम्हाला सांगितलंय रीड कसे करायचे असतात, गट करायचे असतात पहा. मग आता पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट आणि चौथा गट. गट कशाचा? शतकाचा, हजाराचा. हे मी मुद्दामून पुन्हा तुम्हाला सांगते जेणेकरून एक रिवाइज होईल, कारण संख्या वाचन खूप महत्वाचे आहे. लक्षाच्या नंतर हजाराचा गट आहे, हजारानंतर सॉरी शतकाच्या नंतर हजाराचा, मग लक्षाचा आणि मग कोटीचा आहे. मग आता संख्येचं वाचन करून घेऊयात आपण, संख्या वाचन पहा, म्हणजे 4,26,98,562. 4,26,98,562 या संख्येला जर असं विचारलं की 2ने भाग जातो का? पहा बरं, 2ने भाग जातो का? 2च्या पाढ्यामध्ये ही संख्या येते का? असं जर विचारलं तर तुम्हाला सांगता येईल का? 2ने भाग जाणे म्हणजे त्याला म्हणायचं 2ने विभाज्य. ही संख्या 2च्या पाढ्यामध्ये येते का? पाढे जे असतात ते आपल्या सोयीसाठी असतात, म्हणजे आपण 10 पर्यंतच लाईन पाठ करतो, जसं की बेद आहे 20, 3 10 30, 4 10 40, असं आपण पाठ करतो. पण पाढे कधीही संपत नसतात. जशा संख्या कधीच संपत नाही, तसे पाढे सुद्धा कधीच संपत नसतात. अगदी बरोबर आहे, सर्वांचं यस उत्तर येते. बरं, आता मला सांगा, ही संख्या 5च्या पाढ्यामध्ये येईल का? 5ने या संख्येला भाग जाईल का? ही संख्या 5ने विभाज्य आहे का? पाहूया, तुम्हाला पाहता क्षणी सांगता येतंय की नाही? येस ऑर नो? विभाज्यतेच्या कसोट्याच त्यासाठी असतात की अगदी संख्या पाहता क्षणी आपल्याला ती समजली पाहिजे. आवाज येत नाहीये, बाकी सर्वांना आवाज येतोय का? आता इतरांना तर आवाज येतोय, एखाद्याला जर आवाज येत नसेल तर प्लीज रिजॉईन करा. आज विद्यार्थी संख्या कमी आहे, त्यामुळे जॉईन होता येईल. रिजॉईन करा, रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. ओके, नो आणि हो असे दोन उत्तर येतात. हो पण आहे आणि नो पण आहे. आता ज्यांनी ज्यांनी नो असं आन्सर दिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. 5ने भाग जात नाही, ही संख्या 5च्या पाढ्यामध्ये कधीच येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत? तर मग ही संख्या 5च्या पटीमध्ये आहे की नाही कसं ओळखायचं? अगदी पाहता क्षणी एवढी मोठी संख्या पाहायचं, शेवटचा हा एकक, म्हणजे एकक स्थान पाहायचंय. एकक स्थानावरती जर फक्त 0 किंवा 5 या दोघांपैकी जर एखादा अंक असेल तर त्याच संख्येला 5ने भाग जातो. आता 2ने का जातो हे का सांगितलं? तर 2ने सुद्धा काय करायचं? एकक स्थान पाहायचं, म्हणजे 0 2 4 6 8, हे 4 राहिले पहा आपले इथे, 4 नंतर घेऊयात. 4 6 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर हा 2ने भाग जाणार असतो पहा. म्हणजे कुठलाही एखादा अंक असतो, त्याच्या गटामध्ये 2 होता. आता समजा इथे 8 असता तरी सुद्धा भाग गेले असता. समजा इथे 8च्या नंतर आणखी एखादा 4 असता तरी सुद्धा या संख्येला 2ने भाग जाणार आहे. म्हणजे हे भाग जाणार की नाही जाणार अगदी हे पाहता क्षणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. का? तर आपल्याला पटपट क्रिया करायच्या असतात.
स्पर्धा परीक्षा म्हटलं की थोडस लगबगीने काम करायचं असतं. फास्ट अगदी निवांत वेळेमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवायचं असं नाही. तुम्हाला काय करावं लागतं, जेवढं फास्ट तुम्ही करणार तेवढे तुमचे मार्क्स चांगले येणार आहेत, तुमचा पेपर कव्हर होणार आहे. कारण भरपूर असे प्रश्न असणार आहे की तुम्ही त्यासाठी तुम्हाला भरपूर लागणार आहे. मग जर तुमच्या अगोदरच तयारी असेल, एक मिनिट, अरे थोडस स्क्रीनला प्रॉब्लेम आला होता. आता स्क्रीन दिसते सर्वांना? दिसेल, एक मिनिटात दिसेल. ओके, आता स्क्रीन दिसत असेल सर्वांना? येस ऑर नो मला सांगा बरं, स्क्रीन दिसते सर्वांना चॅट बॉक्स मध्ये? हो, आता सर्वांना स्क्रीन दिसत आहे. ओके, तर कंटिन्यू करूयात आपण. स्पर्धा परीक्षा म्हटलं की थोडस घाईघाईने काम करायचंय आणि चांगलेही गुण मिळवायचे. आता बरीचशी मुलं अकॅडमीला राहतात अकॅडमीला राहणं प्रत्येकाला शक्य नाहीये. अकॅडमीला राहायचं म्हणजे 2-2, 3-3 लाख रुपये खर्च असतो एका एका वर्षासाठी. 1 लाखाच्या पुढेच कोणतीच अकॅडमी अशी नसते की जिथे निवासी आपण राहतो तिथे 1 लाखाच्या पुढेच तिथे आपल्याला खर्च करावा लागत असतो. पण आता हे जे ऑनलाईन क्लास आहेत किंवा तुमचे ऑफलाईन क्लास आहेत, यासाठी एवढा खर्च करायची गरज नाही. ऑफलाईनला सुद्धा तुम्हाला भरपूर खर्च आहे, ऑनलाईनला मात्र काहीच खर्च नाही. सध्या तर फ्री आहेत 15 तारखेपर्यंत. त्यानंतर सुद्धा तुमच्या खूप असं बजेटमध्ये असणार आहे हा क्लास आपला. हे घरी बसल्या आपल्याला शिकायला मिळते. अकॅडमीला सुद्धा तेच तेच आहे, तेच तेच करतात, फक्त विनाकारण तुम्हाला तिथे जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. बरं, आपण घरी बसल्या शिकू शकतो, त्याची काय गरज आहे? पटपट क्रिया करायच्या तर कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. कसोट्या पाठ असल्यामुळे तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये एक प्रकरण असतं पहा, की पुढील येणारी संख्या किंवा वेगळी संख्या ओळखा, वर्गीकरण आहे. मग अशामध्ये सुद्धा तुम्हाला या कसोट्यांचा वापर करावा लागतो, पटकन ओळखावी लागते. मग त्या तुम्हाला उदाहरणांमध्ये तर कळणारच आहे. पटकन एखादी मोठी संख्या आहे, भागाकार करायचा आहे, विनाकारण वेळ वाया जात नाही. तर कसोट्या पाठ असतील तर एखादा शेवटी शून्य दिसला की हा ही 10ने भाग जाणार आहे या संख्येला, किंवा एकक स्थानी शून्य असेल तर हो 5ने सुद्धा जाणार आहे. म्हणजे यानुसार आपण पटकन ओळखतो. आता जाऊया थोडस कसोट्यांकडे. 2ची, 4ची आणि 8ची कसोटी आता थोड्याशा पेअर केल्यात पहा. पेअर का केल्यात? थोडस यांच्यामध्ये साम्य आहे. ज्यांच्या ज्यांचे साम्य आहे त्यांच्यामध्ये थोडस पेअर केल्या जातात, त्यांच्यात जोड्या केल्या जातात. ओके, स्क्रीन गेले माझ्या समोरचं, एकच मिनिट. तुम्हाला दिसतंय स्क्रीन? थोडासा स्क्रीन प्रॉब्लेम येतोय कारण थोडा पाऊस चालू आहे राशीन इकडे. आमच्याकडे पाऊस असल्या कारणाने थोडासा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. ऑनलाईन आहे, एखादा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, आता 2ची कसोटी काय आहे, 4ची काय आहे आणि 8ची काय आहे? एका थोडासा एकमेकांवर आधारित असणाऱ्या किंवा आपण एककावर आधारित असणाऱ्या अशा कसोट्यांचा एक गट करू शकतो, ज्यांचं की फक्त आपण युनिट पाहतोय. मग युनिट पाहणाऱ्या कसोट्या कोणत्या? 2ची आहे, 5ची आहे आणि 10ची, 2, 4 आणि 10ची कसोटी. आता इथे थोडस वेगळेपणा किंवा साम्य आहे, ते कसं आहे आपण पाहूया. 2ची कसोटी कशी ओळखायची? कोणत्याही समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणं असतं. एखाद्या संख्येला जर बाकी शून्य उरली की त्या संख्येला असं समजायचं की ती संख्या 2च्या पाड्यामध्ये येणारी आहे. त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. जसं की आता इथे 1-2 उदाहरणं घेते मी तुम्हाला. 5, 9, 8, 6, 7. आता अशी जर संख्या असेल आणि तुम्हाला म्हटलं की आता या संख्येला 2ने भाग जातो का, तर आपण काय करणार? समसंख्येचा नियम होता पहा. एकक स्थानी कोणकोणते अंक असावे लागतात? एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असावा लागतो. यापैकी तर एकही अंक इथे एकक स्थानी नाहीये. मग एकक स्थानी यापैकी नाही, म्हणजे या संख्येला 2ने निशेष भाग जाणार नाही. आता एखादी दुसरी संख्या पाहूयात. मग ती संख्या कितीही लहान असेल किंवा कितीही मोठी असेल, अगदी आपण पाहता क्षणी त्याला ओळखू शकतो.
9264005 आणि 2 पाहता या संख्येमध्ये. मग आता या संख्येमध्ये संख्या तर मोठी आहे, मग या संख्येमध्ये आपल्याला काय करायचंय, ओळखायचंय. 2ने भाग जाणार आहे का? हो जाणार आहे. कारण का? तर यांच्या गटामधली ही संख्या आहे. आता ही संख्या पाहिली तर पहा, 9,26,40,52 ही संख्या आहे. अगदी पाहता क्षणी सांगितलं 2ने भाग जातो का? या प्रकारच्या कसोट्या असतात. मग एखादा लहानही नंबर येतो, 28 ला भाग जाईल का? येस, जाणार आहे. एखादा आपण त्याला थोडासा मोठा करूयात, एखादा नंबर पुन्हा बदलूयात. पहा, 49,280 आता ही संख्या झाली. या संख्येला भाग जाणार का? तर हो, या गटापैकी आहे म्हणून जाणार. बरं, मला सांगा, ही 2ची कसोटी सर्वांना लक्षात आली. आपण जाऊयात आता 4च्या कसोटीकडे. हो. 2ची कसोटी लक्षात आली तुम्हाला? यावरती हो. भरपूर सारे प्रश्न असणार आहेत. हो. आणि हो. कसोट्यांचा उद्देश काय आहे? यावरती नेहमी प्रश्न असतात. कसोट्यांवर नेहमी प्रश्न असतात. कसोट्यांवर आधारित असतात आणि सेपरेट असे पण विचारले जातात. बर, आता 4ची कसोटी पहा. ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 2 अंकी संख्येला 4ने निशेष भाग जातो, अथवा ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानी 0 हा अंक असतो, त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणे. जसं की आता इथे उदाहरण म्हणून दिले 324 आणि 700. मग आता 324 आणि 700, आता याचा अर्थ असा होतो की फक्त हे शेवटचे 2 अंक पाहिजेत. म्हणजे दशक आणि एकक पासून तयार झालेली जी काही संख्या, आता दशक आणि एकक पासून तयार झालेली संख्या कोणती झाली? 24. मग 24 जो आहे लास्ट वाला या उदाहरणामध्ये, तर मग ही 24 4च्या पाड्यामध्ये 24 येतो का? येत असेल तर लगेच त्याला भाग जाणार आहे. मग त्याच्या पूर्वी, आता या 324च्या पूर्वी मग ते कुठलाही अंक असेल, अशी एखादी संख्या असेल कितीही मोठी आणि नंतर 24 असेल. पहा, म्हणजे आता संख्या किती झाली? 89,24,624. मग इथे सुद्धा आपण काय पाहिलं? शेवटचे 2 अंक पाहिजे. म्हणजे दशक आणि एकक पासून जे काही संख्या तयार होते, त्या तयार झालेल्या संख्येला 4ने भाग जातो की नाही पाहिजे. 4ने भाग जातो की नाही हे आपल्याला लगेच लक्षात येतं. 4च्या पाड्यामध्ये ती संख्या दिसते आपल्याला. 4च्या पटीमधली असली की 4ने भाग जाणारी संख्या आहे. किंवा आता अशी संख्या पाहू शकता तुम्ही, शेवटी 2 शून्य, म्हणजे दशक आणि एकक दोघांच्याही जागी जर शून्य असेल तर तिथे निश्चितपणे 4ने भाग जाणारीच ती संख्या असते. मग संख्या कितीही मोठी असेल. आता ही संख्या आपण पाहूयात. अशी संख्या आहे 9,85,60,600. मग आता या संख्येमध्ये शेवटचे 2 अंक पाहिले. शेवटच्या 2 अंकांमध्ये शून्य आहे. मग शून्य असला, असा 2 वेळा शून्य असला तरी पण 4ने भाग जाणार आहे. जशी या 4ची कसोटी आहे की नाही, अगदी तशीच 8ची कसोटी आहे. सेम आता 8ची कसोटी आहे. 8च्या कसोटीमध्ये काय करायचं? 3 अंक पाहिजे शेवटून, म्हणजे शतक, दशक आणि एकक या तिघांचा. आपण थोडंसं अगोदर आणखी 4च्याच वरती फोकस करूया. 4ची समजली की लगेचच 8ची काहीच वेळ नाही लागणार. आता एखादी अशी संख्या आहे, हा पाहता, 9,58,504 या संख्येमध्ये, आता या संख्येला जर 4ने भाग जातो का असं जर विचारलं, किंवा प्रश्न असा येतो की ही संख्या 4ने विभाज्य आहे का? आहे की नाही कसं ओळखणार? शेवटचे 2 अंक पहा. आता दशक वरती 0 आहे आणि एकक वरती 4 आहे. म्हणजे एवढं तर आपल्याला लक्षात येतं की नाही, आपण याला 4 म्हणतो फक्त. मग 4च्या पाड्यामध्ये 4 येतो का? हो येतो. म्हणजे या संख्येला 4ने भाग जातो. आता आणखी एखादी संख्या घेऊयात वेगळी अशी. आता थोडीशी वेगळी संख्या घेतली मी. आता या संख्येमध्ये, आता ही संख्या काय झाली? एक मिनिट.
हा 32,68,945. मग आता या संख्येमध्ये पण आपण शेवटचे 2 अंक पाहिले. मग या शेवटच्या 2 अंकांमध्ये आपण पाहिलं की हे जे 45 आहे, दशक आणि एकक पासून जे तयार झालेला नंबर आहे 45 हा नंबर, तर तो 45 हा 4च्या पाड्यामध्ये येतो का? नाही येत. कारण 4चा पाडा आपण 4×10=40 पर्यंत पाठ करतो. पण 4×10=40 नंतर मग या 40 मध्ये जर आणखी 4 मिळवले तर 4च्या पाड्यामध्ये 11व्या नंबरचा आपल्याला संख्या मिळणार आहे, म्हणजे 44 ती संख्या मिळणार आहे. मग या 44 मध्ये जर आणखी 4 मिळवले तर ते 48 मिळणार आहेत. म्हणजे हे 10 नंबरला 40 होते, हे 11 नंबरला 44 होते आणि हे 12 नंबरला 48 होते. पण 45 मात्र तिथे कुठे पाहायलाच नाही मिळाले. मग 45 या 4च्या पटीमध्ये नाही म्हणजे या संख्येला सुद्धा 4ने भाग जाणार नाही. अशा प्रकारे ओळखायचं असतं. किंवा आता अशी एखादी संख्या घेऊयात. आता संख्या किती मोठ्या होत्या पहा, अगदी लाखांवर करोडोंवर आपण संख्या पाहतोय. पण तिथे त्या संख्येमध्ये आपल्याला फक्त काय पाहिजे, एकक आणि दशक हे 2च अंक पाहिजेत. आणि या दोघांपासून ही जी तयार झालेली संख्या आहे तेवढीच पाहिजे. आता मला सांगा, या संख्येला 4ने भाग जाईल की नाही, ह्याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं. आता मी संख्या देणार आहे, संख्येचं उत्तर हे तुमच्याकडे असेल. अगदी आता अब्जमध्ये संख्या आहे. आता संख्या तर आपण अब्जमध्ये पाहतोय आणि ती अगदी पाहता क्षणी सांगायचं आपल्याला की 4च्या पाड्यामध्ये हे येणार आहे का? व्हॉट सायलेंट आर टीचर? आवाज येतोय ना बाकी सर्वांना? कमेंट येतात तुमच्या, कोणाकोणाला आवाज येत नाहीये. येस. ओके, चला सर्वांचा आन्सर येतं येस. हो, अगदी बरोबर आहे. भाग जाणार आहे. बरं, आता मला सांगा, आता मी 8च्या जागी या दोघांच्या जागी मी थोडासा बदल करते. त्या संख्येमध्ये बदल केल्यानंतर आता मला सांगा की या संख्येला 8ने भाग जाईल का? तीच संख्या पहा, इथे 8ने भाग जाईल का? आता जाईल का भाग? नो, यस आणि नो असे 2 आन्सर येतात. ज्यांनी ज्यांनी नो आन्सर दिलं त्यांना अगदी व्यवस्थित समजलेले. काय करायचं, फक्त शेवटचे 2 अंक पाहिजेत. आता 81 हा 40च्या 4च्या पटीमध्ये कधीतरी असेल का? 4च्या पाड्यामध्ये 80 येऊ शकतो, पण 81 नाही येणार. 81 ला काय करायचं, जर तुम्हाला हे ओळखायला येत नाही ना, मग असं लगेच भागाकार करून पाहायचा. 81 भागिले 4. मग 4च्या पाड्यामध्ये पाहतात 8 येतात, 4 दुने 8 अशा प्रकारचा भागाकार असतो. 8 मधून 8 गेले 0, हा 1 उरला. मग आता 1ला तर भाग जात नाही, मग असं त्याला तसाच ठेवायचा नाही, त्याला शून्याचा भाग द्यायचा. हा इकडे पण शून्याचा भाग, बाकी उरली 1. उत्तर मिळालं 20. म्हणजे पण 81 काही पाड्यामध्ये येत नव्हता, 1 बाकीच उरली. बाकी उरणारं चालणार नाही, बाकी उरणारा नंबर चालणार नाही. जर बाकी नसती उरली तर चाललं असता. समजा आता इथे जर 81 जागी 84 असतात तर चाललं असतं. ओके, बरं मला सांगा, आता ही 4ची कसोटी समजली का? आपण सेम आहे तशीच आता 8 कडे जाऊयात. 4ची कसोटी समजली तुम्हाला, काय करायचं? शेवटचे 2 अंक पाहिजेत फक्त. जाऊयात आपण Yes, ma'am. कसोटीकडे. Yes, ma'am. अगदी यावरतीच डिपेंड आहे. 8ची कसोटी सुद्धा अगदी अशीच आहे. ज्या संख्येच्या अनुक्रमात शतक, दशक व एकक स्थानच्या अंकांचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 3 अंकी संख्येला 8ने निशेष भाग जातो, अथवा ज्या संख्येच्या शतक, दशक व एकक स्थानी 0 हा अंक असतो, त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. आता 8ची कसोटी कधी पाहायची? 3 अंकी संख्या असेल तर पाहायची नाही. 3 पेक्षा जर जास्त अंकी कसोटी असेल, जास्त अंक जर असतील एका संख्येमध्ये, तर मात्र 8च्या कसोटीचा उपयोग होणार आहे. कारण आपण 3च अंक आहेत, मग 3 अंक तर पाहावेच लागतात. मग डायरेक्ट फक्त 984 दिला तुम्हाला, तर तिथे तुम्हाला भाग जाणारच आहे. तिथे तुम्हाला भाग देण्याची किंवा करून पाहण्याची गरज नाही.
म्हणजे कसोटीचा असा फिक्स वापर कुठे करायचा असतो की खूप मोठे नंबर आहेत, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, आणि अगदी पाहता क्षणी आपल्याला तो नंबर ओळखायचा आहे. आपण जर 984 ला 8 ने भाग देतो, तर एक प्रकारे काय केलं आपण, डायरेक्ट फक्त भागाकार केलेला आहे. इथं कुठल्याही प्रकारची ट्रिक वापरलेली नाही. कसोट्या म्हणजे एक प्रकारच्या ट्रिक असतात, ज्या की आपण अगदी कमी वेळामध्ये पटपट पटपट सर्व काही करू शकतो. या ट्रिक आहेत एक प्रकारच्या, आणि ह्या जर पाठ असतील तर खूप साऱ्या ट्रिक तुम्हाला समजू शकतात. या कसोट्यांवर आधारित अनेक ट्रिक असतात, आणि तुम्हाला ट्रिक, मला सांगा, ट्रिक समजून घ्यायला आवडेल ना तुम्हाला, का मोठमोठ्या स्टेप करणार तुम्ही? कारण स्पर्धा परीक्षांची उदाहरणं जर तुम्ही सोडवायला गेलात तर खूप असा वेळ लागतो कधी कधी. पण जर ट्रिक म्हणजे कसा असतो, शॉर्टकट असतो. स्पर्धा परीक्षांमधला ट्रिक म्हणजे शॉर्टकट. जिथे 10 मिनिट लागतात तिथे कधी कधी 1 मिनिटाच्या आत काम होऊन जातं. मग आपल्याला अशा ट्रिक ज्या आहेत त्या नक्कीच आवडणार आहेत. मग त्या ट्रिकची सुरुवात या कसोट्यांनी होत असते. आणि शेवटचे जर 3 अंक असतील, शेवटचे 3 अंक म्हणजे शतक, दशक आणि एकक. शेवटच्या 3ही अंक हे जर शून्य असतील तर त्या संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो. म्हणजे इथे तर काही पाहायचंच नाही. ही सुद्धा आपली काय झाली, एक प्रकारची ट्रिक झाली. म्हणजे एखादी संख्या असेल, खूप मोठी असेल, अगदी वाचता येत नाही आपल्याला अशी जरी संख्या दिली, कितीही मोठी देऊ द्या, अगदी फळा भरून संख्या दिली आणि शेवटी 3 शून्य आहेत, आणि विचारला तुम्हाला प्रश्न, या संख्येला 8 ने भाग जातो का, किंवा ही संख्या 8 ने विभाज्य आहे का? हो. का बरं ओळखलं आपण? तर शेवटचे 3 अंक पाहिले. शेवटच्या 3ही जागी जर शून्य आहेत तर त्या संख्येला 8 ने हा निशेष भाग जाणारच आहे. मग तुम्ही ते भागाकार करून पहा, मग तो किती लहान असेल किंवा किती मोठा असेल. आता अशी एखादी संख्या दिली, आता कुठे येणाऱ्या घेणारे, कुठे न येणाऱ्या. हा, आता मला सांगा, या संख्येमध्ये पहा, आता या संख्येला 8 ने भाग जातो का? ही संख्या 8 ने विभाज्य आहे का? आहे की नाही? ओके, आता बऱ्याच जणांचं उत्तर हे हो येतं. जवळजवळ 99% तुमच्याकडून आन्सर हे यस आलंय. ओके. बरं, आता हे यस की नो, आता हे क्रॉस चेक कसं करायचं? शेवटचे 3 अंक आपण पाहिले. मग आता या 424 ला भाग देऊन पाहायचा आहे 8 ने. भागाकार पण 2 पद्धतीचा शिकवते मी तुम्हाला. हा भागाकार थोडासा कठीण पद्धत आहे. तुम्ही जो शाळेमध्ये वापरता ती थोडीशी कठीण पद्धत आहे. यापेक्षाही सोपा भागाकार मी तुम्हाला काटछाट पद्धतीने शिकवते. अगदी सोपा, कमी वेळेमध्ये होणार, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये असाच करायचा. अगोदर हा जो आता घेते तो अगोदर शाळेच्या पद्धतीचा आहे. सॉरी, 8ची कसोटी पाहतोय आपण, 8 लिहायची. जी कसोटी आपण वापरणार आहोत तो लिहायचा इथे भाजक म्हणून. पहा, 8च्या पाड्यामध्ये 42 तर येत नाही. एका अंकाला अगोदर भाग देतो आपण, पण 8 ने काही 4ला जात नाही. मग दोघांचा विचार करायचा, 42 झाला. मग 8च्या पाड्यामध्ये 42 नाही पण 40 येतो, जवळचा आणि लहान नंबर येतो. 8 पंचे 40, 8 5 40. बरं, आता 42 म्हणून जर हा 40 ला मायनस केला तर 2 उरणार आहे, आणि हा 4 आहे असा घ्यायचा असतो. एक 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 अंक खाली 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 घ्यायचा असतो. बरं, आता 8च्या पाड्यामध्ये 24 येतो का? तर येतो. 8 त्रिक 24. या प्रकारे. आता बाकी शून्य उरली. जेव्हा बाकी शून्य उरत असते तेव्हा भाग हा पूर्ण जात असतो. म्हणजे याला म्हणायचं निशेष भाग जाणं. आता हीच संख्या काटछाट पद्धतीने कसं करायचं पहा. आता हे 424 आहेत. पूर्ण संख्येला भाग देत बसायचं नाही. फक्त शेवटचे 3 अंक घ्यायचे. 424 ला भाग द्यायचा आहे 8 ने. अंश रूपामध्ये लिहून घ्यायचे अपूर्णांकामध्ये असा. आता या 8 ने भाग देतोय म्हणजे 8 ने काय करायचं पहा, 8 ला काट मारायची. 8 1 8. 8 ने काट मारली, आता वरती जायचंय. 8 ने 4 कडे जायचंय. पाहता 8च्या पाड्यामध्ये 4 तर येत नाही. मग दोघांचा विचार करायचा, शेजारचे हे दोघं. मग 8च्या पाड्यामध्ये हा 42 येतो का चेक करायचं. 42 पण येत नाही, 40 येतो. मग 42 कधी येतो? 8 पंचे 40. मग या 42 वरती काठ मारायची, वरती 5 लिहायचा. आपल्याकडे 42 होते, आपण मात्र घेतले ते 40.
मग 42 मधून जर 40 वजा केले तर उरतात 2. मग हे उरलेले 2 त्या संख्येनंतर लगेच ठेवायचे, जिथे काट मारलेली आहे त्यानंतर लगेच पुढच्या संख्येच्या अगोदर. आणि मग आता तो 2 अंक जे आहेत ह्या दोघांना एकत्रित आता 24 म्हणायचे. मग 8च्या पाड्यामध्ये 24 येतो का? तर येतो. कधी येतो? 8 त्रिक 24. सेम सेम उत्तर आलं का? इकडे पण 53 आलं, या पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने पण 53 आलं. उत्तर आपलं सेम आलं. बरं, लक्षात आलं तुम्हाला कसा आहे भागाकार? मला सांगा, ही शाळेतली पद्धत सोपी आहे की काटछाट पद्धत सोपी वाटली तुम्हाला? कोणती लवकर होण्यासारखी वाटते? सर ही हो, येतो येतो. भागाकार येतो. चालेल. आणि काय करायचं, ज्यांना जी पद्धत जास्त सोपी वाटते त्यांना तीच पद्धत वापरायची. मग एखाद्याला काटछाट सोपी वाटते तर त्याने तीच करायची. ज्याला काटछाट येतच नाही, त्याला नेहमी सारखी येते, त्यांनी तेच करायचं. काटछाट परीक्षेमध्ये या गोंधळात बसायचं नाही. मला काय येतं आणि काय नाही. आणखी एखादी संख्या घेऊयात 8च्या कसोटीवर आधारित. आज आणि उद्या दोनही दिवस तुम्हाला हेच प्रकरण होणार आहे. उद्या आपण सरासरीपर्यंत जाऊयात आणि एकत्रित असे प्रश्न पाहूयात. पहा, आणखी एक संख्या. आता या संख्येला 8ने भाग जातो का? हे चेक करा. येस ऑर नो? हो, जातो. काय होतं? जाणार आहे. कारण इथे एवढंच नाही तर मग लगेचच इथेच भागाकार करून पाहायचं. एवढीच संख्या घ्यायची, इथे छेदामध्ये 8 ठेवायचा. 8 एक 8, 8 त्रिक 24, वरचं शून्य आहे असा. म्हणजे 8च्या पाड्यामध्ये 240 हे 30व्या क्रमांकावरती मिळतात. म्हणजे या संख्येला 8ने भाग जातो. 8ची कसोटी समजली सर्वांना? आता जाऊयात आपण 3, 6 आणि 9 आणि 18 यांच्या कसोटींकडे. कारण या कसोट्यांमध्ये थोडस साम्य आहे. या 3 कसोट्या समजल्या अगोदरच्या, 2, 4 आणि 8च्या. ओके, चला सर्वांचं उत्तर पण होय ते. आता 3ची कसोटी काय आहे? ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत असते त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता अंकांची बेरीज करायची असते. आता ते 381 आहे. मग 381 ला 3ने भाग जातो हे कसं ठरवलं? 381 मध्ये जे काही अंक येतात त्यांची केली बेरीज. 381 म्हणजे 3 अधिक 8 अधिक 1 या सर्वांची बेरीज केली. 8 आणि 3 11 होतात. 11 मध्ये जर 1 मिळवलं तर हा झाला 12. म्हणजे 3च्या पाड्यामध्ये 12 येतो. 3च्या टेबलमध्ये म्हणजे 3च्या टेबलमध्ये 12 येणारच आहे. म्हणून या संख्येला भाग जातो. आता आणखी एखादी संख्या देते. आता अशी मोठी संख्या दिली. मग आता या संख्येला 3ने भाग जातो की नाही जात? मग हे सुद्धा असं चेक करायचं. सर्वांची बेरीज करून घ्यायची. 7 आणि 2 9 झाले. 9 आणि 1 10 झाले. 10 आणि 5 15 होतात. म्हणजे या संख्येला 3ने भाग जातो. आता आणखी एक संख्या देते मी तुमच्यासाठी. तुम्ही सांगायचंय मला. या संख्येमध्ये या संख्येला 3ने भाग जाईल का? 92,410. ओके, नो असं आन्सर येतं युक्ताचं. ओके, तेजलचं नो येतंय. हा, पाहता आपण क्रॉस चेक करूयात. येस ऑर नो? पाहता बरोबर आहे की नाही, क्रॉस चेक कसं करणार? सर्वांची बेरीज करायची. 9 + 2 + 4 + 1 + 0 म्हणजे 9 + 2 हे किती झाले? 11. 11 मध्ये 4 मिळवले की 15, हा 16 आणि 16 मध्ये 0 मिळवला हा 16च राहतो. आता 3च्या टेबलमध्ये तर काही 16 येत नाही. मग असा जर नंबर येत नाही तर त्याचा उपयोग नाही. मग त्याला काय म्हणायचं? नाही, ही संख्या 3च्या पटीमधली नाही. 3च्या पाड्यामध्ये ही काही कुठे आपल्याला भेटणार नाही. ओके, समजली 3ची कसोटी कशी काय आहे? आणखी एक लास्ट नंबर तुम्हाला पुढची कसोटी पाहूयात मग. 9 2 1 6 3 पाहूयात किती जणांना समजली आणि किती जणांचं उत्तर पटकन येत आहे.
ओके, यस आणि नो असे दोनही आन्सर आहेत. पण आता काय करणार, फक्त ऍडिशन तर करायचे, वेगळं काहीच नाही यामध्ये. ऍडिशन करायचे फक्त. काय करणार आपण, 9+2+1+6+3. 9 आणि 2 11 होतात, 11 1 12, 12 आणि 6 18 झाले. 18 मध्ये जर 3 मिळवले तर ते झाले 21. 21 येतो, म्हणजे 21 हा 3च्या टेबल मध्ये येतो. मग येणार असेल तर त्याला यसच म्हणावं लागणार आहे. 3 7 21 येतो. ओके, बरं मला सांगा, हे समजली तुम्हाला कसोटी, व्यवस्थित समजली 3ची कसोटी? या कसोट्यांनंतर तुम्हाला प्रश्न असणार आहेत. आज कुठल्याही प्रकारचे प्रश्न नाही, आज फक्त कंटेंट समजून घ्यायचं आहे. उद्या यावरती प्रश्न असणार आहेत. त्याबरोबर ऍव्हरेज म्हणजे सरासरी सुद्धा यामध्ये आहे, सरासरीवरती सुद्धा प्रश्न असणार आहेत. ओके, चला आन्सर येते सर्वांचं. यस, सर्वांना समजलेलं आहे. पाहूयात मग पुढची कसोटी. आता 6ची कसोटी. 6ची कसोटी काय आहे पहा, 3ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना 6ने निशेष भाग जातो. मग आता 6च्या पाड्यामध्ये सर्व समसंख्या असतात, हे लक्षात ठेवा अगोदर. सर्व इव्हन नंबर दिसतात. 6चा जर टेबल लिहून घेतला, समजा 6 12 18 24 30 36 32, म्हणजे हा जर टेबल जर तुम्ही कंटिन्यू करत गेलात तर तुम्हाला सर्वच्या सर्व हे इव्हन नंबर्स, इव्हन म्हणजे समसंख्या दिसून येतात. मग आता याच्यामध्ये अट कशी आहे, 3ने पण भाग गेला पाहिजे आणि ती संख्या सम पण पाहिजे. मग 3ने कसा भाग द्यायचा हे आता तुम्हाला लक्षात आलं. 3ची कसोटी कशी आहे, म्हणजे अंकांची बेरीज करायची, अंकांची बेरीज पण करायची आणि संख्या सम विषम हे एवढंच पाहिजे. आता एखादी संख्या दिली तुम्हाला, जसं की इथे आहे 534. मग 534 म्हणजे आपण पहिली कंडिशन जी आहे तर ती आहे सम एका विषम. ही सम आहे, सम आहे म्हणजे एक कंडिशन मध्ये तर ती ओके. आता दुसरी कंडिशन काय, त्यांच्या अंकांची बेरीज करायची. आता 3ची कसोटी इथे वापरायची. 3च्या पण पटीमध्ये पाहिजे आणि सम पण पाहिजे. 5 आणि 3 8 होतात, 8 आणि 4 12 होतात. 12 हे 3च्या पटीमध्ये येतात, 3च्या पाड्यामध्ये येतात, म्हणून 3ने पण भाग जातो आणि 2ने पण भाग जातो. अशी संख्या म्हणजे ही 3ने किंवा 6ने किंवा 2ने अशा या तीनही संख्येने संख्या विभाज्य आहे. 6च्या कसोटीनुसार ही झाली 6ने विभाज्य संख्या. आता आणखी एक संख्या देते मी तुम्हाला. आता ती सांगा मला, ही संख्या ही संख्या 6ने विभाज्य आहे का? या संख्येला 6ने भाग जाईल का? बरेचसे विद्यार्थी काय करतात, येतात थोडा वेळ बसतात, पुन्हा लगेच लिव्ह करतात मीटिंग. असं जर केलं तर तुम्हाला काही एक समजणार नाही, त्या टॉपिक विषयी काही एक समजणार नाही. आलात तर पूर्ण वेळ बसायचंय. विनाकारण तुमचाही टाइमपास करायचा नाही आणि जे मुलं जॉईन होणारे असतात त्यांना सुद्धा येता येत नाही. तुम्ही जर विनाकारण मध्ये चालात नंतर कुणालाही पुन्हा येता येत नाही मीटिंग मध्ये. ओके, यस, आन्सर यस येत आहे. का बरं यस? पहिली कंडिशन पाहिली आपण, ही संख्या सम आहे का? हो, सम आहे. मग पहिल्यामध्ये तर अटीमध्ये बसले तर दुसरी अट काय आहे, 3च्या पटीमधली आहे का? मग 3च्या पटीमध्ये आपण चेक करूयात. कशी चेक करणार, सर्वांची बेरीज करायची. मग बेरीज किती आली ते चेक केली. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 झाले. 12 हे 3च्या पाड्यामध्ये येतात, 3च्या पाड्यामध्ये पण येणारी आहे, 2ने पण भाग जाणारी आहे. म्हणजे या संख्येला 6ने निशेष भाग जातो. ही झाली 6ची कसोटी. आता अगदी यासारखीच आहे 9ची कसोटी, पण आपल्याकडे वेळ कमी म्हणून आज आपण थांबूयात. आज तुम्ही काय करायचंय, कसोट्या लिहायच्यात. तुमच्यासाठी मी कसोट्यांचा अभ्यास पाठवते, कसोट्या लिहून काढा. आज थोडस वाचन करा, उद्या त्यावरती प्रश्न होतील. ओके, बाय, हो गुड मॅम. नाईट. बाय. गुड गुड नाईट. नाईट. गुड नाईट टीचर. बाय टीचर. गुड नाईट टीचर. बाय. बाय टीचर.